झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. शहरली मावळ माती दिस किती गोड ग, हो शहरली मावळ माती दिस किती गोड ग. मोहरल्या मनाला या साजणाची ओढ ग. डोळ्याच्या या पडतीन दारापाशी उभाळीन मन भर न्याहाळीन तेजवरा. मन माझं स्वप्नात हरवूनी निजला. हुरहुरल्या रुळ जुळल्या वाट पाही शंभूराया मन ऐकलं. हुरहुरल्या ग बाई बावरलं वाट पाही शंभूराया मन ऐकलं. काजळल्या नभकडा उगवल चंद्र धुंदसा. काजळल्या नभकडा उगवल चंद्र धुंदसा. येशील अंगणात तू लागी असे राजसा. सख्या सजना साजना मन माझं मोहनी तुझ्यासाठी फिजलं. हुरहुरल्या रुळ जुळल्या वाट पाही शंभूराया मन ऐकलं. हुरहुरल्या ग बाई बावरलं वाट पाही शंभूराया मन ऐकलं. पधम पसानी धाप मपध मप गम पध मरि सा. सरि नि सा म ग प म ध प म प ग म रि सा नि रि नि सा नि सा नि रे सा. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माहे भवानी.
हमने, बात यही मन में ठानी है माया भवानी। हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ माँ जगदम्बे है माया भवानी। तूने उसमें रोशनी भरी है, दान दिया भक्ति का, दान दिया शक्ति का, तूने ही तो झोलियां भरी। जो भी बरसों बरसों तरसे थे, आई इन होठों पे हंसी। अम्बे माता तेरी कृपा से मेरे घर में आई खुशी। हम चट्टान से डटे कभी ना राह से हटे, हमने बात यही मन में ठानी है माया भवानी। हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरणों की शपथ माँ जगदम्बे है माया भवानी। रावण सदम्भ पर रघुकुल राज है। तेज प्रमांस पर कांध जिमी कंस पर, त्योमलिक्ष वंश पर से शिवराज है। अंधार जुलमी होता पसरला, समद्या गावा खेड्यात रे। सौराज्याचा सुरव्या उगवला, हे तत्काळी ही रात रे। वाऱ्याच्या येगानी खोड्यावर बैसूनी, खंडोबाच्या रूपानी आला माझा देवर। सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी, दुश्मन गाडूनी आला माझा वाघर। कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा रे। माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे। माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे। हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे। माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे।
रामाचा लेख कसा मातीसाठी लढला, भवानी तलवारीनं दुश्मनास नडला, मावळ्यांच्या संगतीनं भगवा फडकला, जय शिवराय घोष गगनी यो भिडला, भंडारा उधळा गुलाल उधळा, रयतेचा राजा जिंकून आला, वाजवा चौघडा गाव यो सजवा, मुलुक यो भगव्या मंदीन हाला, मराठी मातीसाठी रामरूपी अवतरला वालीर, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. अंबाबाईचा ठाई ठाई वसते ग तूच माय अंबाबाई माझे आय ग, गोंधळाला याव भवानी अवतान हाय ग, गोंधळाला याव माझे अंबाबाई. अन्याया मातला भत्ताच हो बाजूनी, नेस्तना बुत रावळे सारी केली या दैत्यांनी, कष्टानं पिकवुनी खायास भाकरी नाही, आया बहिणींच्या आबरूची नक्कर येशीवरी, हातला सापड तुला तू पावली नवसाला, आई पावली नवसाला, गोंधळ मांडीला आईचा माय भवानीचा, तिनं धाडीला शिव अवतारी शिवबा राजाला, गोंधळ मांडीला आईचा माय भवानीचा, तिनं धाडीला शिव अवतारी शिवबा राजाला. अंधार सरला उजळली ज्योती, राज शोभा तुझ्या येण्यानं, समशान झाली भती धरणी, पिकवी सोन तुझ्या नावानं, रावळा मधला देव यशावत तुझ्याच पायी राजा राम, मायलेकींच्या डोईवरती पदर हाय तुझ्या पायी रे, माझ्या शिवबा राजा रे, माझ्या शिवबा राजा रे. चमके सितारे देखो हमारे शत्रु तो सारे हारे, जय हो. हम वो सिपाही जो है सदा ही रूप शिवा का धारे, जय हो. हे आज अंधेरे छटे हैं, कम हुए हैं घटे हैं, कल जो दुश्मन यहाँ थे आज पीछे हटे हैं, गाती ये धरती है गाता ये अंबर है, गाती है सारी हवा.
तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा, आज गूंजा हुआ है जय जय शिवा। तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा, आज गूंजा हुआ है जय जय शिवा। तेरे मन में शिवा। मर्द मराठी मातीचा, छत्रपती सह्याद्रीचा, आठवे शिवाजी राजा आज ग वंदितो तुम्हा शिवराया, राहू दे कृपेची छाया, आठवे शिवाजी राजा आज ग। सारी दीवारें भी सारी तलवारें भी तुमने दुश्मन की अब तोड़ दी है। आई थी आंधियां जिस दिशा से यहाँ उस दिशा मोड़ती है। पार उतरना ही था ये तो करना ही था, ये तो होना ही था, सुन ले भाऊ। उनको जाना ही था, हमको आना ही था, ये तो होना था भाऊ। देश भी आज अपना है, देश पे राज अपना है, अपना ही तो सिंहासन है और जो है ताज अपना है। हिम्मत की अग्नि में लोहा पिघलता है, विश्वास हमको हुआ। तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा, आज गूंजा हुआ है जय जय शिवा। तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा, आज गूंजा हुआ है जय जय शिवा। तेरे मन में शिवा। दारी तुळस नांदते माझ्या राजाची पुण्याई, त्या काळोखाच्या राती त्यानं केली रोषणाई। धन्य शहाजी राजे ग, धन्य माऊली जिजाई, गड किल्ले स्वराज्याची काय सांगू नवलाई। शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का, मला दाऊनी शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का। राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का, मला दाऊनी शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का। मला दाखवा ना
डोळे भरून पाहशील का त्या सिंहगडावरच्या सिंहाला मुजरा मानाचा करशील का मला दाखवा ना राया दावाना करणारा किल्ला जाऊ जोडीना गोडीना पाहण्या तोरणा किल्ला तुला गड किल्ल्यांवर नेन स्वराच्या चितवलं दावीन तुला गड किल्ल्यांवर नेन स्वराच्या चितवलं दावीन शोभा घडवला जी जाईन त्यांची समाधी पचडला पायीन राया राया गडावर चढताना भगवा हातात घेशील का दरवर्षाला राजाभिषेकाला मला गडावर नेशील का मला दाखवा ना राया दावाना करणारा किल्ला जाऊ जोडीना गोडीना पाहण्या तोरणा किल्ला आपल्या गल्लीसाठी मंडळासाठी आणि समाजासाठी निस्वार्थपणे निष्ठेने आणि समर्पित भावनेने आयुष्यभर कार्य करणाऱ्या आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करणे ही आपली गौरवशाली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या या पवित्र आणि प्रेरणादायी निमित्ताने आज डोंगरीकर तरुण मंडळाच्या वतीनं श्रीमती हिराबाई सुरेश शेंडे, श्रीमती कस्तूर बालचंद्र बांडू, श्री जगन्नाथ शंकर बिचू, श्री बालकृष्ण लक्ष्मण जांगले या मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. या सर्व मान्यवरांचे कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत माझा डोंगरीकर तरुण मंडळाने जो सत्कार केला त्याबद्दल खूप आभारी आहे. जांगले कुटुंबियांचं होरं होतं आणि ते एकत्रित कुटुंबामध्ये अगदी लहानपणापासून आपल्या मासळीच्या धंद्यामध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली. यथावकाश बदलत्या परिस्थितीमध्ये त्याचं लग्न झाल्यानंतर देखील त्याची पत्नी आणि त्यांनी जो संसार थाटला तोही कष्टाचा होता. त्यांची पत्नी बरोबर असणारे स्नेहसंबंध याच्यातून त्यांनी त्यांची उभारी केली आणि त्याचबरोबर भले त्यांची पत्नी त्यांना मध्येच सोडून गेली असली तरी त्यांनी ढिटाईनं स्वतःला सावरलं. गल्लीच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होतोय, प्रत्येक मंडळामध्ये त्यांचा सहभाग असतोय आणि असे बालकृष्ण लक्ष्मण जांगले अर्थात बालम म्हणून आपल्याला ते परिचित आहेत. डोंगरी गल्लीचा सभासद असताना मी डोंगरी गल्लीची नियुक्त करतो. धन्यवाद बोलतो त्याला. प्रत्येक समाजाची खरी ताकद ही मोठमोठ्या पदांवर असणाऱ्या व्यक्तींमध्ये नसते, तर ती असते अशा साध्या, कष्टाळू आणि निस्वार्थी आणि शांतपणे आयुष्यभर योगदान देणाऱ्या मातांमध्ये, ज्या बोलतात कमी आणि करत असतात जास्त. आज आपण अशाच एक दोन प्रेरणादायी, संघर्षमय आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा सन्मान करणार आहोत. हिराबाई सुरेश शेंडे आणि कस्तूर बालचंद्र बांडू ह्या दोघीही आपल्या संसारामध्ये अगदी गरिबीतून कष्ट करून त्यांनी आपला संसार थाटलेला आहे. हिराबाई सुरेश शेंडे सुक्की मासळीचा बाजार जो मरोळमध्ये आहे त्या आपल्या संसारासाठी त्यांनी सातत्यानं त्या मरोळ बाजारामध्ये ऊन वारा पाऊस त्याची तमा न बाळगता माशांचा व्यवसाय केला. त्यांच्या पतीने मध्येच त्यांना सोडून गेले असले तरी ते ढिटाईने त्या उभ्या राहिल्या. आपल्या अपंग मुलाचं संगोपन त्यांनी मोठ्या ढिटाईनं केलं. अशा ह्या आपल्या मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करीन कविता लडगे ज्या आपल्या कार्यकर्त्या आहेत
आणि त्याचबरोबर उर्मिला चिंच या दोघींनाही मी विनंती करतोय की आपण इथे येऊन न्यूटनपासून चिंबोऱ्यांपर्यंत जे मासे मिळेल ते मारण्यासाठी ते तत्पर असत आहेत. संपूर्ण कष्ट त्याचं गेलं त्यामध्ये. मात्र मिळालेली मासली ती बाजारात जाऊन विकणं, तेऱ्यावर जाऊन विकण्याचा कसब कस्तुरींनी केला ना आपला संसार तिने थाटला. या दोघींच्याही शांत उपस्थितीत समाजाला बळ देणारी, प्रेरणा देणारी आणि पुढे घेऊन जाणारी ठरली आहे. अशा संघर्ष, त्याग, कष्ट आणि निस्वार्थ योगदानाच्या प्रतीक असलेल्या या दोघींचाही सन्मान आज जीवन गौरव या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून कस्तूर बालचंद्र बांडुक यांचा सन्मान करावा. मी कस्तुरी बांडू. मला हेवा वाटतो. डोंगरी गल्लीत मी जन्म घेतला. सासर पण डोंगरी गल्लीच आहे. माझा सत्कार केल्याबद्दल मी डोंगरीकर तरुण मंडळाची फार फार आभारी आहे. धन्यवाद. या उत्सवी वर्ष, जो आपला उत्सवी वर्ष सुरू आहे, त्या उत्सवी वर्षाचे अध्यक्ष असणारे महेंद्र लडगे यांना मी विनंती करेन की कुमारी साक्षी तुषार चिंचे, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग सायन्स कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टम, त्या उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांचा सन्मान तिचे वडील तुषार पांडुरंग चिंचे ही मुंबई महानगरपालिकेमध्ये अभियंता म्हणून, वरिष्ठ अभियंता म्हणून निवृत्त झालेले आहेत. त्या मार्फत तिचा सत्कार या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. विसावा आपला डोंगरी तरुण मंडळाचे अध्यक्ष महेंद्र लडगे आणि त्यांचे पदाधिकारी, त्यांना थँक्यू. माझी मुलगी साक्षी तुषार चिंच आहे. तिने अमेरिकेतनं मास्टर ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्याबद्दल त्यांची जर सत्कार केला त्याबद्दल त्यांचं म्हणजे खूप आभारी आहे. साक्षीला इथे यायचं होतं पण ती काय कारणास्तव ती परत गेली. 10 दिवसापूर्वीच ती गेली. तर तुमचं अभिनंदन. तसंच या अशावेळी माझी पत्नी उज्ज्वला कुठे आहेत, तिचं खूप हे आहे. थँक्यू. तिने पण खूप श्रम घेतले. मुलींशी बोलायचं, तिचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आणि कधीतरी तरी अमेरिकेत जाऊन तिकडे त्यांच्याकडे जायचं, त्यांना मोरल सपोर्ट द्यायचा असं बरेच तिने प्रयत्न केले. त्यामुळे तिचे पण थँक्यू. असो, पुन्हा एकदा डोंगरे तरुण मंडळाचे आभार. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही इकडे बोलवलं, आमचा यथोचित सन्मान केला, त्यामुळे तुमचं अभिनंदन. आणि तुम्ही वेळोवेळी आम्हाला आधार देता, तुम्ही हे करता, आम्हाला मदत करता, त्यावर तुमचे आभार. थँक्यू व्हेरी मच. त्याचबरोबर संस्कृती नरेंद्र शिंब्रू, मास्टर ऑफ सायन्स संग्राम चिखले यांना मी विनंती करेन काय तिचा सन्मान करावा. संस्कृतीचा सन्मान तिची आई कविता स्वीकारणार आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. बांधवांनो, आपण टाळ्या वाजविल्या पाहिजे. आपण कौतुक करीत आहोत. टाळ्यांमध्ये दम असतो, उत्साहाचा, प्रेरणेचा. थँक्यू डोंगरीकर तरुण मंडळ. माझ्या मुलीने जे यश संपादन केलेले आहे त्याचा सत्कार करण्यासाठी मला इथे आमंत्रित केलं तुम्ही, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. माझ्या मुलीने इंग्लंड बर्मिंगममधून डेटा सायन्समध्ये मास्टर केलं. त्यानंतर आता ती आयर्लंडला आहे जॉबसाठी आणि तिला तिकडे जॉब मिळालेला आहे. आता ती AI प्रोजेक्टवर काम करत आहे. धन्यवाद. आणि मुलगा काय करतो तेही सांग. मुलगा स्कॉटलंडला असतो आणि तो तिकडे जॉब करतो. त्यांनी केमिकल सायन्समधून त्यांनी मास्टर केलेला आहे. इंजिनिअरिंग करून नंतर मास्टर केला आणि तोही आता जॉब करत आहे. दोघंही चांगले सेटल आहेत. त्याबद्दल मी देवाचे आभार मानते. थँक्यू कविता आणि नरेंद्र, तुमचे खूप खूप कौतुक. यानंतर शर्विन विवेक जांगले. तुम्हाला माहिती आहे की नुकतंच आपण लोकोविरा या NGOच्या मार्फत सामाजिक कार्याची जी आवड आहे, त्याचबरोबर कोळीवाड्यांची जी आवड आहे, त्याच्यातनंच नुकतंच शार्विननं कोळी समाजावरील अभ्यास केला आणि त्यामध्ये एका आपल्या गावातील मान्यवरांचं जीवनचरित्र एका गोष्टीद्वारे त्यांनी मांडलं. तिथे त्यांचा सन्मान झालेला आहे. आणि शार्विन नुकतेच आर्किटेक्चर म्हणून पदवी धारण केलेले आहेत. भरत नारायण जांगले यांना मी विनंती करेन की कृपया शार्विनचा सन्मान करावा. पहिला तर मी डोंगरीकर तरुण मंडळ यांनी माझा सत्कार केला, त्याबद्दल मी आभारी आहे. मी माझ्या यशाचा पूर्ण श्रेय माझे आई वडील
मीनाक्षी जांगले, विवेक जांगले, माझे आजू गजानन जांगले, राजाराम जांगले, माझे काका काकू योगिता जांगले, राजेंद्र जांगले, माझे भाऊ बहीण हर्षदादा, रिया दिदी, मयूदादा, दिव्यांग आणि माझे मित्र, त्यांनी मला लास्टला हेल्प केली, योग, दीप, अभिषेक, वेद. या सर्वांना माझ्याशिवाय जास्ती विश्वास असतो जितका मला स्वतःवर नसतो. आज माझे आई वडील, माझे आजोबा इतके शिकलेले नाही, बट असं वाटू लागले की आमच्यासोबत तेही आज ग्रॅज्युएट झाले. थँक्यू. छान, व्हेरी गुड. यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंटमध्ये करणाऱ्या खुशी अनिल लडगे यांचा सन्मान करण्यासाठी जयेंद्र लडगे यांना मी विनंती करत आहे. खुशीचा सन्मान स्वीकारण्यासाठी अनिल लडगे आलेले आहेत. जयेंद्रला मी विनंती करतो. अनिलला विनंती करेन की आपण 2 शब्द बोलावे. थँक्यू. डोंगरेकर तरुण मंडळ माझ्या मुलीचा सत्कार केल्याबद्दल थँक्यू. PGDM केल्या, म्हणजे तिने पोस्ट ग्रॅज्युएशन ऑफ सायन्स केलेलं आहे तिने, आणि आता ती कामाला पण आहे. आणि काल तिचा 5 रुपये बदलायचा कार्य पण झालेला आहे. थँक्यू. खूप खूप अभिनंदन अनिल. यानंतर आणि युग सांगेल आपल्याला की त्यांनी कसं काय पदवी हासिल केली, चित्रकला असताना फार्मसीकडे कसा वळला आहे. सर्वप्रथम मी डोंगरीकर तरुण मंडळ यांचा आभार व्यक्त करीन मला सत्कार केल्याबद्दल. मी माझं सर्व शिक्षणाचं व यशाचं श्रेय माझ्या आईवडील आणि शिक्षकांना देईन व माझ्या सर्व जवळच्या माणसांना देईन. माझ्या सर्व जवळच्या माणसांचा तेवढाच पाठिंबा असल्याकारणामुळे हे माझं यश प्राप्त झालं आहे. तर पुढे पण तुमचा असाच माझं समर्थन असू द्या, हीच तुमच्याशी विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू. यानंतर कुमारी दिया राजेंद्र चांदी MMS उत्तीर्ण झालेले आहेत. केदार चिंचा यांना मी विनंती करेन की दियाचा सन्मान करावा. दियाचा सन्मान स्वीकारण्यासाठी तिचे वडील राजेंद्र चांदे आलेले आहेत. राजेंद्र चांदे यांना विनंती करेन की 2 शब्द सांगावे. शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा. तसेच माझ्या मुलीचा डोंगरीकर तरुण मंडळाने हा सत्कार केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आहे. तानिया अजय भोंडे BMS गौतम भांजी यांना मी विनंती करेन की तानियाचा सन्मान सत्कार करावा. तानिया आता आपल्याला सांगणार आहे ती सध्या काय करते. मी सर्वप्रथम डोंगरीकर तरुण मंडळाची आभारी आहे माझा सत्कार केल्याबद्दल, आणि आई आणि बाबाला पण थँक्यू बोलते मला ऑलवेज मोटिवेट आणि सपोर्ट केल्याबद्दल. मी आता करंटली जॉब करते. सगळ्यात अगोदर डोंगरीकर तरुण मंडळ यांचा मी मनापासून आभार प्रकट करतो, कारण तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना आज इकडे बोलवलं आणि आमचा सन्मान केलं. तसेच माझे पॅरेंट्स आणि आत्यामामाला थँक्यू बोलेन, कारण लाईफच्या सगळ्या डिसिजनमध्ये ऑब्व्हियस त्यांचा सपोर्ट आहे आणि असाच सपोर्ट राहावे. थँक्यू बाबा. BCom झालेल्या तानिया गणेश भिकुरू यांचा सन्मान करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी आधार कांचन टपके यांना मी विनंती करेन की तानियाचा पुरस्कार देऊन गौरव करावा. मी डोंगरीकर
तरुण मंडळाचे आभारी मानते माझा सन्मान केल्याबद्दल. आणि सेकंडली मी याचं संपूर्ण क्रेडिट माझे मॉम डॅडला देते बिकॉज त्यांनी भरपूर सपोर्ट केला आहे. आता सध्या माझा प्रोफेशनल कोर्स चालू आहे आणि साईड बाय मी जॉबसुद्धा करते. थँक्यू. संग्राम चिखले त्याचा सन्मान करीत आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आणि वंश सांगतोय आता काय काय करतोय तो. सर्वप्रथम मी डोंगरीकर तरुण मंडळाला थँक्यू बोलतो हा मना सन्मान चिन्ह दिल्याबद्दल. आणि फर्स्ट ऑफ ऑल माझ्या आईबाबांना मी थँक्यू बोलतो मला हा सपोर्ट केल्याबद्दल आणि एवढं शिकवल्याबद्दल. आणि मी सध्या आता जॉब करतो आणि साईडला नंतर पुढं अकाउंटचा कोर्स करणार आहे आणि पुढं अकाउंट्समध्ये करिअर सेट करणार. ध्रुव आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. आपल्या गल्लीच्या प्रत्येक कार्यामध्ये तो ऍक्टिव्हली पार्ट घेतोय. आणि ध्रुव सांगणार आहे तो करतोय काय. मस्त गल्लीमध्येच नाही तर कॉलेजमध्ये काय केलंय आणि आता करणार काय आहे. सर्वप्रथम मी डोंगरीकर तरुण मंडळाचा मनपूर्वक आभारी आहे मला या मंचावर बोलवून माझा सन्मान केल्याबद्दल. खरं तर मी अभ्यासात माझा इंटरेस्ट नव्हता पण माझ्या बहिणींना मी जेव्हा पाहिलं या मंचावर येऊन प्राईज घेतलं तेव्हा मला माझे आईवडील म्हणाले की तू कधी घेणार प्राईज. तर मी मनात ठरवलं व अभ्यास केला व मेहनत केली आणि आज मी इकडे उभा आहे. मम्मी पप्पा दिस वन इज फॉर यू. थँक्यू. आणि माझ्या सपोर्ट सिस्टम म्हणजे माझे आजी आजोबा व माझ्या फॅमिली मेंबर्स त्यांचा मी ऋणी आहे. आणि सेकंडली मी आता एअर इंडियामध्ये स्टोअर असिस्टंट म्हणून कार्यरत आहे. थँक्यू. शाबास. धीरजने देखील चौकार आणि षटकार मारलेले आहेत. खूप खूप कौतुक तुझं. यानंतर बीएड करून या सन्मान होत आहे. कविता लडगे यांना मी विनंती करेन की सौभाग्यवती समीक्षा अंकुर चिंचाई या बीएड झालेल्या आहेत त्यांचा सन्मान करावा. जोरदार टाळ्यांनी त्यांचं कौतुक करूया. मी समीक्षाला विनंती करेन की आपण शिक्षक झालेले आहात. विद्यार्थ्यांना शिकवत असता आम्हाला ही 2 धडे दिले तरी चालतील. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर नमस्कार सगळ्यांना. आज या सोहळ्यामध्ये माझा सत्कार केल्याबद्दल डोंगरीकर तरुण मंडळाचे मी मनपूर्वक आभार मानते. तसंच हा सत्कार माझा नसून माझ्या पाठीशी उभे असलेल्या माझ्या परिवाराचा व संपूर्ण चिंचय कुटुंबाचा सुद्धा आहे. त्यासाठी थँक्यू व्हेरी मच डोंगरीकर तरुण मंडळ फॉर गिविंग मी दिस ऑनर. थँक्यू. मी मल्हारला विनंती करतो की त्याने आपले मार्गदर्शन पण मनोगत व्यक्त करावे. सर्वात आधी डोंगरीकर तरुण मंडळ यांचा मी मनपूर्वक आभार मानतो माझा सत्कार केल्याबद्दल. आणि मनपूर्वक आभार माझ्या आई वडिलांचे सुद्धा मानतो. धन्यवाद. कुमार मयांक महेंद्र चिंचे यांनी कॉमर्समध्ये 61% पटकावलेले आहेत. त्यांचा सत्कार करतील मंडळाचे माजी अध्यक्ष व कार्यकारी सदस्य श्री प्रशांत चिखले यांना विनंती करतो की मयांक महेंद्र चिंचे यांचा सत्कार करावा. सर्वांनी टाळ्या वाजवून सत्कार करावा. मयांक 2 शब्द बोल. थँक्यू डोंगरीकर तरुण मंडळ माझा सत्कार केल्याबद्दल. आणि थँक्यू माझी फॅमिली मम्मी पप्पा आया बाबा. थँक्यू. त्याचबरोबर भूमी मनोज शिणे हिने आर्ट्समध्ये 12वीमध्ये 71% मार्क घेतले आहेत. त्यांचा सत्कार करतील महिला सदस्य व महिला मंडळाचे अध्यक्ष श्री उर्मिला चिंचे. मी डोंगरीकर तरुण मंडळाचे खूप आभारी आहे मला या अवॉर्डनी सन्मानित केल्याबद्दल. आणि मी माझ्या आई वडिलांच्या व माझ्या शिक्षकांच्या ग्रेटफुल आहे. थँक्यू. सिद्धेश मुंबईकर यांनी जवळजवळ 90% 10वीमध्ये मार्क काढलेले आहेत. त्याबद्दल सर्वप्रथम डोंगरीकर तरुण मंडळ या तिघांचे पण चांगली मार्क काढले आहेत. त्यांचा सत्कार करतील
मंडळाचे माजी अध्यक्ष व कार्यकारी सदस्य श्री जयेंद्र लडके मी यांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण. ध्रुवाला विनंती करतो की आपले 2 शब्द 2 नाही 10 शब्द बोलावे. नमस्कार. तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही माझा सत्कार केल्याबद्दल तुमचे हार्दिक आभार. 10वीचा रिझल्ट ह्याचा श्रेय माझ्या आईबाबांना, शिक्षकांना अँड ऑल्सो माय फ्रेंड्स टू. ह्यांच्या सपोर्ट जर नसतात ते काही स्टडी झाले असते. आय ऑल्सो डोंट नो बट या दे आर a really big supporter of me and I just thank you all for that. Thank you. थँक्यू ध्रुवा. त्याचबरोबर कुमारी श्रेया शरद शेंडे यांनी 88% मार्क पाडले, तिचे पण अभिनंदन. त्यांचा सत्कार करतील श्री गौतम भांजी. सर्वांनी टाळ्या वाजून त्याचा अभिनंदन करावे. सर्वात पहिला तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी माझ्या डोंगरीकर तरुण मंडळाचा सुद्धा आभार मानते आणि माझे आई बाबा, माझे फ्रेंड्स यांचा सुद्धा आभार मानते. थँक्यू. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचा सत्कार करावा. प्रथा विनंती. मी सर्वप्रथम डोंगरीकर तरुण मंडळाला धन्यवाद करतो आणि ऑल क्रेडिट गोज टू माय मम्मी पप्पा अँड फॅमिली आणि थँक्यू सर्व. माझी विनंती आहे की आपण 2 शब्द बोलावे. मी डोंगरीकर तरुण मंडळाचा धन्यवाद बोलतो. थँक्स. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. थँक्यू. सर्वप्रथम मी डोंगरीकर तरुण मंडळ यांचे सर्व पदाधिकारी, सदस्य व माझे प्रिय मित्र बंधू यांना आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती व आपल्या डोंगरीकर तरुण मंडळ च्या सत्यनारायण महापूजेचे या संधी आम्हा स्पोर्ट्स क्लबला प्रोत्साहन केल्याबद्दल धन्यवाद. हेच बोलून 2 शब्द सांगतो. श्री शशिकांत लडके यांचा सत्कार करतील श्री महेंद्र लडके. मी शशिकांत लडके यांना विनंती करतो की डोंगरीकर तरुण मंडळ प्रस्तुत डोंगरीकर नाखवा मंडळ जे आमचा सत्कार केल्याबद्दल त्यांचा आभार मानतो. थँक्यू. मी उपकार यांना विनंती करतो की 2 शब्द. सर्वप्रथम मी डोंगरीकर तरुण मंडळाचे आभार मानतो, जिने आम्हाला डोंगरीकर बँड पथकातला इथं सन्मान केल्याबद्दल धन्यवाद. उर्मिला बोलणार 2 शब्द. तरुण मंडळ डोंगरीकर तरुण मंडळ पुरस्कृत आपलं कामगार संघटना यांच्यावर हे थोडी काही कामाची बंद पडली होती, पण ते सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद. चांदी तुषार महादेव चिंचय, सचिन चिंचय, कीर्ती ठोका आणि नंदा कोळी या सगळ्यांचं डोंगरीकर तरुण मंडळाच्या कार्यामध्ये सहभाग. आपल्या मंडळाचे अध्यक्ष महेंद्र लडगे, तसेच सेक्रेटरी जितेंद्र चिंचय आणि आमची संपूर्ण टीम. या मंडळामध्ये मला आता 14 वर्ष झालेले आहेत, पण आपल्या मंडळासारखं मला वाटतं गावामध्ये कुठलंच मंडळ नसेल. गावाव्यतिरिक्त बाजूला पण जे दुसरे गाव आहेत तिकडे ग्रामपंचायत आहेत, तिकडे पण असं मंडळ नसेल. कारण का आपल्या मंडळाची एवढी कामं म्हणजे फास्ट, म्हणजे आताच बघितलं टायमिंग
आता बघितलं लग्न असो पूजा असो ते आपल्या गल्लीचं महत्त्वाचं म्हणजे टायमिंग, त्याच्यात शिस्त, त्या टायमाला बंद पाहिजे ते बंद करायचं, त्या टायमाला चालू ते चालू करायचं. तर अशी पद्धत फक्त आपल्या डोंगरी गल्लीच्या मंडळामध्येच आहे. त्याच्यामध्ये मी दुसरं एक सांगेन, आता गेल्या वर्षी आपली वार्षिक सभा झाली होती सोसायटीमध्ये, तेव्हा आपल्या मंडळाने जो निर्णय दिला होता त्याच्यामध्ये एकदम म्हणजे संपूर्ण जे बोललं होतं मंडळाचे आपले अध्यक्ष महेंद्र लडगे याने, संपूर्ण म्हणजे रोयाची जागामध्ये आपल्या आता खरं सांगायला 80% आपल्या नावावर झालेले आहे, 20% आहे ती पण लवकरात लवकर होईल. त्याच्यानंतर व्यायामशाला बोलल्याप्रमाणे व्यायामशाला पण एकदम सुंदर, आणि मी पण स्वतः तिकडे जिममध्ये जातोय, पण एकदम सामान वगैरे भरपूर आहे. त्याच्यानंतर पार्किंगनंतर ते कॅम्प्युटर होतं, किती वर्ष विषय चालू होता कॅम्प्युटर पाहिजे, ती पण सुविधा आपल्या मंडळाने केली. बरीच गोष्टी केली. याच्यात एक एकविराचा जो प्रॉब्लेम होता महिलांसाठी 60 ते बाथरूम ॲटेच, ते पण या मंडळाने हातामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी जास्त काय बोलतो, फक्त मी स्पोर्टवाल्याने एकच सांगेन, स्पोर्टवाले आपले क्रिकेटर आहेत, एवढे सुंदर खेळतात, गेल्या वर्षी पण फॉर्मला, यावर्षी पण फॉर्मला. पण त्याचं मी एकच सांगेन, आपल्याकडची जी मुलं आहेत, उदाहरण मी अर्चित सांगतो, तो एवढा म्हणजे फक्त हप्त्यामध्ये एकदा पण प्रॅक्टिस केली ना तरी तो अख्खं मॅच काढू शकतो असा प्लेअर आहे तो. त्यानंतर अंकुर आहे, प्रणित आहे, समाज बरीच आहेत. आणि त्याच्यावर पवनचा मुलगा आहे आपला दैव असा वाटला नवीनच प्लेअर, त्याचं बघून मला रिंकू सिंगची आठवण पडली. तर रिंकू सिंगने अजून एक पण कॅच सोडला नाही, आणि त्याने पण एक कॅच सोडला नाही. तसा महिन्याचा पवनचा मुलगा. तर मी एक मुद्दाम सांगेल की आपल्यामध्ये जी मुलं आहेत शक्यतो कामावर गेली पाहिजे. मी अर्चितला मुद्दाम बोलेन, अर्चितचं असं झालं त्यांनी त्या खेळासाठी त्यांनी नोकरी पण सोडलेलं आहे. तुम्ही त्याला योग्य एवढंच सांगेल, सर्व मुलांना सांगेल, पहिला आपला पोटा पाण्याचा प्रश्न घ्या, नंतर आपला गेम तुम्ही चांगलेच आहेत. मी पंगाशीच बोललो का एकदा खेळलं प्रॅक्टिस केली ते आपले बक्षीस आपलंच. थँक्यू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डोंगरीकर तरुण मंडळ अध्यक्ष महेंद्र लडगे तसेच त्याचे सहकार्य, कारण डोंगरीकर तरुण मंडळामध्ये मला अभिमान वाटतो की मला सर्व आपल्या डोंगरीकर तरुण मंडळाने संधी दिली की डोंगरीकर तरुण मंडळामध्ये काम करायची. कारण इथे काम करण्याची जी आवड आम्हाला खूप निर्माण झालेली आहे की इथे सगळे आवर्जून एकमेकांच्या समजुतीने काम करतात. कारण बरं वाटतं की आपल्याला जनरल मीटिंगमध्ये खूप मोठे प्रश्न होते आणि ह्या वर्षी ते सगळे प्रश्न जे मागण्या होत्या लोकांच्या त्या आपल्या ह्या मंडळाने सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि याच्याही पुढे कुठलंही काम असेल हे मंडळ आवर्जून काम करेल. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद कविताजी. मी माझे अध्यक्ष जयेंद्र किसन लडगे यांना विनंती करेन की आपण 2 शब्द बोलावे. सालाबादाप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा आपली श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने दरवर्षी आपण 19 फेब्रुवारी या दिवशी शिवजयंतीच्या निमित्ताने आपली सत्यनारायणची पूजा आपली बरीच वर्ष झाली असेल आपण त्याचं पालन करत आलेलो आहे आणि आपण आजपर्यंत आणि आतापर्यंत करत राहणार असे आपल्याला आपले सर्व सभासद त्याची पूर्तता करतील. जेणेकरून आज बोलेन की आज आपली सगळी एकजूट बघून श्री सत्यनारायणाला गाणं घालेल की ही आमची सत्यनारायणा की ही आमची सगळी मंडळी सुख समाधानी होऊ दे एवढंच मी सत्यनारायणा बोलेन. आणि आज आपण बघितलं असं असेल मंडळाचे अध्यक्ष महेंद्र लडगे तसेच आमचे सेक्रेटरी जितेंद्र चिंचाय, खजिनदार भरत जांगले आणि सहसेक्रेटरी संग्राम चिखले आणि माझे सर्व सहकारी आज आपल्या या जनरल मीटिंगमध्ये बोलल्याप्रमाणे ची बरीचशी कामं रेंगाळीत होती. असंच म्हणेन एखादं काम हे आपण जर BMCने परवानगी दिली असती आपल्याला देत तर नाही. आपलं हे मोठं प्रोजेक्ट जुनं होतं ते आपण तोडून त्याचं बरचसं आज आपल्या सभासदांनी आपल्याला या रूमसाठी याच्यात पैसे पण आपल्याला दिलेले आहेत. या जी बिल्डिंग आहे ना त्या बिल्डिंगमधनं पण त्याचं त्यांना आपण देणार आहोत. पण कधी आपण बांधकाम करू तेव्हा ते एक काम रेंगाळीत राहिलेलं आहे, पूर्ण गावामध्येच राहिलेलं आहे. त्याची मला स्वतःला खंत वाटते की जेणेकरून आज 2 वर्ष झाली या बिल्डिंगचं आपण तोडकाम केलं आणि ते पूर्ण होत नाही. त्या पूर्ण होते ना आपले मेंबर आहेत त्यांनाच आपण दिलेले आहे. त्यांची अमाऊंट
आपल्या मंडळाकडे जमा पण आहेत थोडेसे 4 लाख 5 लाख अशा अमाऊंट आहेत. आज बघितलं असेल विश्रामधाममध्ये आपण बरीच वर्ष, आज 40-45 वर्षानंतर हे मोठं काम, बरंचसं आम्ही सांगितलं होतं की 12-13 लाख नाही, पण ते होईल काम. आपलं काम असेल ते 100% या 10-15 दिवसात नक्कीच पूर्ण होईल. आणि मी परत एकदा सांगेन, आपण एकजुटीने असेच सगळ्या सणासुदामध्ये एकत्र येऊन ही सत्यनारायणाची महापूजा, आज आपल्याला प्रसाद येणार आहे, सर्वांनी तो प्रसाद खाऊन घ्या. आणि दुसरं काय करायचं असेल तिकडे नंतर जा, पण प्रसाद खाल्ल्याशिवाय जाऊ नको. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो शिवजयंतीचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वप्रथम डोंगरीकर तरुण मंडळ अध्यक्ष प्लस सेक्रेटरी, सहसेक्रेटरी यांचे धन्यवाद. माझं पहिलं वर्ष आहे. मी निवडून आल्यावरती माझं म्हणजे एकच आपलं ध्येय होतं की आपले बरेच प्रश्न होते जे जनरल मिटिंगला यायचे, ते आपल्या एकविरा विश्रामधामचे टॉयलेटचे, ते महिलांचे बरेच प्रश्न होते, त्यांना लाईट्स नव्हते, हे नव्हते. तर आम्ही प्रथम हे काम घेतल्यावर म्हणजे बरेच प्रश्न आले की असं कसं करतात, तसं कर. पण आम्ही तिथेच बाथरूम काढले, आता बाथरूमची सोय केली. आता नेक्स्ट स्टेप आमच्या आता वेगवेगळ्या जी बिल्डिंग आहे त्याच्यावरती असेल. त्याच्यानंतर माझं एकच बोलायचं झालं तर आम्ही आता स्पोर्ट्सबद्दल बोलायचं तर संग्राम काकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही गेल्या वर्षीपासून फॉर्ममध्ये होतो, आता यावर्षी पण फॉर्ममध्ये आलो. तर नेक्स्टमध्ये आम्ही प्रयत्न करू की बरेच खेळाडू आता नवीन जनरेशनमध्ये येतात, आता अंडर 18 अंडर 20 पण येतात, पण त्यांना पण आम्ही चान्स द्यायचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर बरेच काही प्रश्न असतात गल्लीमध्ये, बरंच काही शिकायला भेटतं. यांच्या सिनियर्स आहेत, ते बरेच वर्षापासून काम करत आहेत, 15-15, 10-10 वर्ष. यांच्याबरोबर शिकणं बसणंमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहेत. आणि धन्यवाद. डोंगरीकर तरुण मंडळाचे अध्यक्ष तलबदार महेंद्र गजानन लडगे आणि माझं कार्यकारी मंडळ, आज खरोखर आनंद वाटतो की आपण जी कामं राहिलेली पुरीच होत आली आहेत आता. आणि मी नेहमीच म्हणतो की जेव्हा आपली जनरल मीटिंग असते तेव्हा सभासदांना नेहमीच बोलत असतो की काहीतरी तुम्ही काम सांगत राहा, त्याचा मंडळ काम करण्याचा प्रयत्न करेलच. तो पैसा कुठून आणायचा, काय आणायचं, ते सर्व ते मंडळाकडे असतं आणि तो आणत असतात. आज सामुदाय गेल्या वर्षी आपलं बंद झालं आणि आज खरोखर ते सामुदायाचं काम करायला वेगळीच मजा येते. सगळ्या कार्यकारी मंडळांना सगळ्यापेक्षा जास्त त्याच्यातच आनंद वाटतो, कारण त्यांना आपला चांगला आशीर्वाद भेटते सगळ्यांना, मंडळाला, आणि आपली भरभरून कामं पण होत असतात. दुसरी गोष्ट, तुम्ही काय पण काम असू दे, जनरल मिटिंगला नसताना आपल्या ऑफिसमध्ये कायमचे 12-15 तास बसलेले आपलं मंडळ असते, तेव्हा आवर्जून या बाबा, माझं असं झालं तसं झालं, काय झालं, काय द्यायचं काय नाही, ते मंडळ आपल्याला काय ना काय त्याचा विचार करत असते. आणि आज ते सांगितलं सर्वांनी की कामं जी रेंगाळत म्हणजे राहिली होती ती पूर्ण करायची, आणि आता ती 1-2-4 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये संपूर्ण करू. आणि हे पण आहे, हे तर आता काय मनावर घेतलं, थोडे दिवस जाऊ दे. आता ते आपलं बाथरूमचं झालं तर मी महेंद्र काय ते त्याच्यामध्ये मार्ग काढणारच, आणि ते पण काम आता ते काम चालू करणार. बरं ग्राउंड+1 का तू त्याचं थोडंसं आपल्याला दुःख वाटतं काम राहिलं तर, पण ते होल यावर्षी काहीतरी त्याचा हातभार लागेल त्या कामाला. आणि आज 2 शब्द मला बोलायला दिले. धन्यवाद. माझे अध्यक्ष प्रशांत चिखले यांना मी विनंती करतो की 2 शब्द बोला. नमस्कार. सर्वात प्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून जे मला 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद. मंचावर उपस्थित सर्वप्रथम दादाजीचे अध्यक्ष महेंद्र लडगे, सेक्रेटरी जितेंद्र चिंचय, खजिनदार भरत जांगले आणि संग्राम चिखले आणि माझे सर्व सभासद. मला एवढंच सांगायचं आहे की आपण सर्वांनी भरपूर काय सांगितलं, पण मला एकच सांगायचं आहे की आपल्या कुटुंबावर तुम्ही जरा लक्ष द्या. कारण काय, आपल्या बोटी धंद्यात काय रस राहिला नाही, किती बोट्या होत्या आणि आता किती राहिल्या. आपल्या धंद्यावर खूप परिणाम झालेला आहे. खास करून बाहेरचे जे आपल्या गावामध्ये जे घुसलेलेच आहेत
त्यांना पण आपण रोखू नाही शकत. कारण काय शिक्षण त्यांना असं शिकवा की आपल्या मुलांना की जेणेकरून बघा आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. मुलांना शिकवलं तरच ते आता त्या शिमूरच्या एका वहिनीने सांगितलं की माझी मुलं इथे आहेत तिकडे खरोखरच त्यांना पण असं काय शिकवा आपल्या मुलांना की आपल्या घराचं आपल्या गल्लीचं आपल्या गावाचं नाव असंच रोशन करून केदार बोलल्याप्रमाणे सामायिक व्हावं. आपल्याकडे गेल्या वर्षी नव्हतं, त्याच्या गेल्या वर्षी 2च असे आपल्याकडे आले, ते पण आपण केले. पण आता आपल्याकडे 10 जोडे आहेत. 10 जोडे बोलले तर आपल्याला एकदम काम करायला पण हिराईने एकदम उत्साह येतो. कारण काय सामूहिक विवाह बोलला तर गोरगरिबांना एकदम म्हणजे अर्ध्या याच्यातच त्यांची रक्कम निघते. आणि राहिलं आमचं बिल्डिंगचं काम, आमचे एक्युरीचं काम बोलल्याप्रमाणे सर्व जे मिनिटमध्ये आमच्या आहे त्या व्यवस्थित म्हणजे डिक्टोडिक असं सर्वांचं लक्ष असतं की ते व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आम्ही ते घेतच आलेलो आहे. याचं श्रेय आमच्या सर्व मंडळाला जातं. आणि एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. सालाबादाप्रमाणे शिवजयंती निमित्ताने आपण सत्यनारायणाची महापूजाचं आयोजन केलेलं आहे. आणि या दिवशी आपण सर्व इथे जमलेलो आहोत. पहिला प्रथम मी सर्व आपल्या सभासदांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं दीर्घ आयुष्य त्यांना लाभो अशी मी ईश्वराने प्रार्थना करतोय. या मंडळाचे सेक्रेटरी जितेंद्र चिंचय, सहसेक्रेटरी संग्राम चिखले, खजिनदार भरत जांगळे आणि माझे सगळे कार्यकारी सदस्य. आज बराच उशीर झाला. मी एवढंच सांगेन की या डोंगरीकर तरुण मंडळाच्या जेवढ्या शाखा आहेत, नागपा मंडळ आहे, बँड पथक आहे, स्पोर्ट क्लब आहे, कामगार संघटना आहे, तर या लोकांतून चांगल्या प्रकारे कामं चालू ठेवलेली आहेत आणि अशीच कामं आपण यापुढे चालू ठेवावी. या मंडळाचा व्यवहार हा खूप आहे आणि या व्यवहारामध्ये आपण बघितलं असेल तर जितेंद्र चिंच हा दिवस रात्र मेहनत करून हा या संस्थेचा हिसाब किताब आणि सगळं कार्यक्रम कसं काय पुढे न्यायचा यासाठी मला खूप मदत करतो. मी त्यांचे खरोखर आभारी आहे. सर्व कार्यकारी मंडळाचे आभारी आहे. मी एवढंच सांगेन की जी कामं काही राहिलेली असतील तर तुम्ही आम्हाला सांगावे. आम्ही ती जरूर पूर्ण करू आणि तुमच्या कुठल्याही तुम्हाला अपेक्षा असतील ना ते माझ्याकडनं कुठली कामं करून घ्यायची असतील तुम्ही मला कधी पण हाक मारा. मी तुम्हाला सहकार्य करेन. एवढंच बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा, ऐका सत्य नारायणाची कथा. मुकुराजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आलेक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू बाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्का मुकुत्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्री हरीच्या लागावे. घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान. तयास नव्हते काही संतान, केला नवस म्हणून वाण्यान. पती पत्नीला झाली जाण, कन्या ही झाली त्यास रूपवान. कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे. योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा, जाईना कधी वृथा. लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण. बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान. लग्न
महेशाची प्रभू तुम्ही महेशाची प्रभू तुम्ही राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी सुखाचे आगर बापर तुमा देवीवर बापर तुमा देवीवर बापर तुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर तुमा देवीवर बापर तुमा देवीवर बापर तुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर तुमा देवीवर बापर तुमा देवीवर बापर तुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर तुमा देवीवर बापर तुमा देवीवर बापर तुमा देवीवर तुहा विठ्ठल परवा माधव परवा